जय हरी मित्रांनो, आपण आज माऊलींच्या हरिपाठातील तिसरा अभंग आणि त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत. तर अभंग असा आहे: त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविने मत व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. मित्रांनो, या अभंगात संत ज्ञानेश्वरांनी संसारातील त्रिगुणांचा असारपणा आणि निर्गुण म्हणजेच गुणांपासून अलिप्त असे हरीचे सत्य स्वरूप समजावून घेण्याचे महत्त्व सांगितले आहे. तर यातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. तर पहिला श्लोक आहे: त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा संसार असार आहे, म्हणजेच अनर्थक आहे. तर निर्गुण म्हणजेच गुणरहित परमात्मा हेच खरे सार आहे. जीवनात सारासार विचार केला पाहिजे, जो हरिपाठामध्ये सांगितला आहे. दुसरा श्लोक आहे: सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविने मत व्यर्थ जाय. याचा अर्थ असा की सगुण म्हणजेच गुणांनी युक्त आणि निर्गुण म्हणजेच गुणरहित आणि अगुण म्हणजेच गुणांशिवाय हे सर्वच हरीच्या जाणीवेशिवाय निरर्थक आहे. हरिविने जीवनाचा कुठलाही विचार व्यर्थ आहे. नंतर माऊली म्हणतात: अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. अव्यक्त म्हणजेच जे दिसत नाही असे, निराकार ज्याला कोणताही रूप नाही, अशा ईश्वराला समजावून घेणं आवश्यक आहे. कारण तोच ईश्वर चराचर सृष्टीला उत्पन्न करणारा आहे. त्या ईश्वराची भक्ती करावी. नंतर माऊली म्हणतात: ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. मित्रांनो, याचा अर्थ असा की संत ज्ञानेश्वर म्हणतात की राम आणि कृष्ण यांचा ध्यास, त्यांच्यावर ध्यान लावल्याने अनंत जन्मातील पुण्य संचय होतो. म्हणजेच अनेक जन्मांच्या पुण्याईने हरीची अनुभूती मिळते. मित्रांनो, या संपूर्ण अभंगाचा सारांश असा आहे की संत ज्ञानेश्वरांनी या अभंगात त्रिगुणांच्या असारपणाचे वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे निर्गुण निराकार ईश्वराचाच खरा सार आहे असे सांगितले आहे. सगुण निर्गुण सर्व काही हरीच्या उपस्थितीतच अर्थपूर्ण आहे आणि त्याच्याशिवाय बाकी सगळे व्यर्थ आहे. भक्तीमधूनच ईश्वराचे खरे स्वरूप अनुभवता येते. तर मित्रांनो, हा होता माऊलींच्या हरिपाठातील तिसरा अभंग आणि त्याचा अर्थ. पुढील भागात आपण माऊलींच्या हरिपाठातील चौथा अभंग आणि त्याचा अर्थ बघणार आहोत. तोपर्यंत जय हरी.